हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा USP, या सगळ्याची इन्फॉर्मेशन इथून पुढे अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला या विशेष शो मध्ये देणार आहोत. झी 24 तास ऑन द रोड्स जिग्निशन शो मध्ये. चला तर मग सुरू करूया आजची कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत टाटा प्रायमा ट्रक रेसिंग 16. प्रवासाला निघताना गाडीत कोणकोणतं सामान असणं आवश्यक आहे आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट्स कडून. टाटा मोटर्सच्या टाटा प्रायमा ट्रक या रेसिंग ट्रकची टेस्ट ड्राईव्ह आपण घेतली. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर या ट्रक मध्ये करण्यात आलाय. या ट्रकचा रेसिंग सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. चला तर आपणही पाहूया या सोहळ्याची एक झलक. टाटा प्रायमा ट्रक रेसिंग हे प्रकरण 2014 साली भारतामध्ये टाटा मोटर्सनी सुरू केलं. म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी काय केलं तर त्यांचा जो टाटा प्रायमा हा ट्रेलर ट्रक आहे त्याचा प्राईम मूवर किंवा ज्याला आपण म्हणतो की पॉवर प्लांट म्हणतात, पुढचं जे तोंड असतं ट्रेलरच्या मागचं ते पुढचं तोंड घेऊन ज्याला पॉवर युनिट म्हणतात ते घेऊन त्यांनी ते संपूर्णरित्या मॉडिफाय केलं. आणि ते मॉडिफाय करण्यामागे टाटा मोटर्स आणि टाटा टेक्नॉलॉजीज ह्या दोघांचाही हात आहे. हे ट्रक मॉडिफाय करण्याची प्रक्रिया संपूर्णरित्या जमशेदपूर येथे टाटाच्या प्लांटमध्येच होते. तुम्ही म्हणाल की मग बाकीचे ट्रक्स या रेसमध्ये इन्वॉल्ड आहेत का? नाहीत. ही रेस फक्त टाटा प्रायमा ट्रक्स करताच सीमित आहे. तुम्ही म्हणाल की मग टाटा मोटर्सनी हे रेस सुरू कशा करता केली, तर ती रेस सुरू अशा करता केली की ट्रक ड्रायव्हर्सला आपल्या समाजामध्ये जी प्रतिष्ठा नाही आहे ती मिळावी ह्याच्याकरता हे ट्रक रेसिंग सुरुवात करण्यात आलेलं आहे. पण आजच्या मितीला हे ट्रक्स चालवणारी मंडळी कोण आहेत? भारतीय ड्रायव्हर्स आहेत का? तर नाही आहेत. कारण काय, एवढ्या पॉवरचा ट्रक रेसमध्ये चालवायकरता निराळ्या तऱ्हेचं स्किल लागतं आणि ते स्किल अजूनही आपल्या भारतीय ड्रायव्हर्सकडे नाही आहे. पण परदेशामध्ये ट्रक रेसिंग हा एक निराळा पेशा असल्यामुळे आणि ट्रक रेसिंग खूपच कॉमन असल्यामुळे परदेशातून ड्रायव्हर्स इन्व्हाइट केले जातात. 2014 साली जेव्हा पहिली रेस झाली तेव्हासुद्धा परदेशातून ड्रायव्हर आले होते आणि त्यांनी हे ट्रक्स बुध सर्किटवरती चालवले. आज 2015ची रेस नंबर 2 ह्याच्यातसुद्धा परदेशातून ड्रायव्हर आलेले आहेत आणि ते हे ट्रक्स आजच्या या बुध सर्किटवरती चालवणार आहेत. ह्याचा अर्थ काय झाला? ही रेस टाटा प्रायमा रेसिंग ट्रक्स ह्याच्याकरताच सीमित आहे. It's indeed a pleasure to be here for the second season of the Tata Prima Racing, and we're looking forward to the race which will start at 1 o'clock. But before that, I would like to ask you a few questions. That do you have any intentions of running similar races all around the country at regional levels so that the truckers all over the country have an exposure to what we are all talking about? We're working towards that because we got a tremendous response last year, and even this year we are hoping to see a much better response than we did last year. A lot of the truckers and drivers that we have been speaking to are keen on doing more events in different parts of the country. So we are envisioning something like a regional affair which will build up to a national affair. So we have that in mind. We are trying to work towards how we can make this happen. Right now we know that there's one circuit here and one circuit in Chennai, but there are probably not too many circuits where we can do races. So we have to look at that factor. We also have to see how we can train and equip drivers to handle race trucks on race tracks. So we're working towards that. Definitely in time to come, you will see more races in a year building up to a national level championship. हे ट्रक्स तयार करण्यामागे, मॉडिफाय करण्यामागे बऱ्याच मंडळींचा ह्याच्यामध्ये हातभार लागलेला आहे. म्हणजे टाटा मोटर्स, टाटा टेक्नॉलॉजीज ह्याच्याशिवाय भारतामधली काही मातब्बर मंडळी की ज्यांचं ह्याच्यामध्ये बरंच ज्ञान आहे. त्याच्यातलं एका माणसाचं मी इथे नाव घेऊ इच्छितो आहे. त्यांचं नाव आहे गोपाल माधवन.
हे गोपाल माधवन आज 78 वर्षाचे आहेत, पण ते संपूर्ण दिवस पिट्समध्ये उभा राहून संपूर्ण सुपरविजन करू शकतात. ह्याचप्रमाणे ह्या ट्रकला लागणारे जे स्पेशल टायर्स आहेत ते सुद्धा JK टायर्स जी भारतीय कंपनी आहे ते बनवतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याला लागणारे जे बारीक सारीक गोष्टी आहेत ते सुद्धा भारतातच तयार होतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे टाटा प्रायमा रेसिंग ट्रकचं जे इंजिन लागलेलं आहे हे कमिन्स बनवतं आणि ते सुद्धा भारतात बनवलं जातं. ही गोष्ट तितकीच खरी आहे की हे इंजिन आहे तसं वापरत नाहीत, ते इंजिन संपूर्णरित्या मॉडिफाय केलेलं जातं. ट्रकचा प्रत्येक भाग मॉडिफाय केलेला आहे. मग ते सस्पेन्शन असो, ब्रेक्स असो, इंजिन असो, जे काय असेल ते. अगदी मी छाती गोष्ट तुम्हाला छोटीशी सांगतो अशी की ह्या ट्रक्सचे जे ब्रेक्स आहेत ते ह्या वेगाला अतिशय परत वापरल्यामुळे खूपच गरम होतात आणि एकदा ट्रकच्या ब्रेक ड्रम्स गरम झाले की ब्रेकिंग कमी व्हायला सुरुवात होते. मग ड्रम्स थंड ठेवण्याकरता काय करावं, तर ह्या लोकांनी त्याच्यावरती पाणी स्प्रे करायची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तुम्ही जर ट्रक नीट न्याहाळलात तर मागच्या बाजूला 2 छोट्याशा टाक्या बसवलेल्या दिसतील उभ्या, की ज्यामध्ये पाणी भरलं जातं आणि अंडर प्रेशर हे पाणी त्या ड्रम्सवरती म्हणजे चाकातल्या ब्रेक ड्रम्सवरती स्प्रे केलं जातं. थोडक्यात सांगायची गोष्ट अशी आहे की हे ट्रक्स प्रायमा ट्रक्सचे जे प्राईम मूवर आहेत हे दिसतात तितके साधे नाहीत, हे अतिशय हायटेक आणि मॉडिफाईड ट्रक्स आहेत. पण एवढी गोष्ट नक्की की ह्या सर्व गोष्टी इथे आपण भारतात भारतीय लोकांनी केलेल्या आहेत, जे अतिशय कौतुकास्पद आहे. फक्त प्रश्न राहिला ड्रायव्हर्सचा, पण तोही प्रश्न माझी खात्री आहे की येत्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये भारतीय ट्रक ड्रायव्हर जे आहेत त्यांच्यातली काही लोक सिलेक्ट करून टाटा मोटर्स त्यांना ट्रेन करून हे ट्रक्स रेस ट्रॅकवरती नक्कीच चालवायला देतील आणि तसा त्यांचा उद्देश पण आहे. तेव्हा आपण एवढंच आत्ता करू शकतो की आजची रेस जी आपण ही बघणार आहोत ही रेस परदेशी ड्रायव्हर चालवणार त्यात शंका नाही, पण माझी खात्री आहे की येत्या 2 वर्षामध्ये भारतात ट्रेन झालेले भारतीय ट्रक ड्रायव्हर्स नक्कीच हा रेसिंग ट्रक चालवतील. आणि एक गोष्ट, टाटा मोटर्स इथे थांबत नाही आहे. त्यांची अशी इच्छा आहे की ही सर्व रेस राज्यस्तरावर सुद्धा घेतली जावी आणि मग नंतर नॅशनल इव्हेंट म्हणून फायनली तयार राहावी. ह्याच्याकरता ते जी काय तयारी करायची ती सर्वतोपरी ही मंडळी करतात आहेत आणि त्यांना नक्कीच ह्याच्यामध्ये यश मिळेल ह्याच्यात मला बिलकुल शंका नाही. भारतामध्ये मी नेहमी म्हणतो की देर इज नो लॅक ऑफ टॅलेंट, देर इज लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन दिस कंट्री. पण ती ऑपॉर्च्युनिटी आता आपल्याला टाटा मोटर्स देते आहे आणि टेक्निशियन्स मी म्हटल्याप्रमाणे सर्व भारतीय आहेत आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. किती एक्साइटिंग आहे तुम्ही आता पडद्यावरती बघालच, स्क्रीनवरती बघालच. एवढी गोष्ट नक्की की टाटा प्रायमा ट्रक रेसिंग हे एक इंटरेस्टिंग स्पोर्टिंग इव्हेंट आहे असं माझं मत आहे. प्रवासाला निघताना गाडीमध्ये कोणकोणतं सामान असणं आवश्यक आहे. प्रवासात जर गाडी बंद पडली तर त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याविषयी सांगतायत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. नमस्कार. काय गाडी तर घरी आलेली आहे आणि प्रवासाला आपण शनिवार निघायचं ठरवलेलं आहे. पण प्रवासाला निघणे म्हणजे गाडीत फक्त पेट्रोल भरणे एवढंच होतं का, किंवा फक्त ऑइल आणि पेट्रोल चेक करणे, हवा चेक करणे, हे तर सगळं तुम्ही करालच. पण बऱ्याच वेळा हवा चेक करताना स्पेअर व्हीलमध्ये हवा आहे की नाही हे विसरलं जातं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गाडी जर तुमची 2-3 वर्ष जुनी असेल तर 2-3 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा पंपावर जाऊन चाकांमध्ये हवा भरली तेव्हा स्पेअर व्हीलमध्ये हवा आहे की नाही हे बघितलं आहे की नाही मला माहिती नाही. शक्यता अशी आहे की तुम्ही बघितलेलं नाही आहे. मग काय होतं माहिती आहे का, तुम्ही बाहेर गेलात आणि पंक्चर झाली आणि स्पेअर व्हील बदललं की असं लक्षात येतं की स्पेअर व्हीलमध्ये हवा कमी आहे, म्हणजे तुमच्या प्रवासामध्ये खंड निर्माण झाला. प्रश्न असा आहे की प्रवासाला निघताना जसं पेट्रोल भरायचं, ऑइल पाणी बघायचं, विंडस्क्रीन वॉशरचं आतमध्ये लिक्विड आहे की नाही बघायचं, ब्रेक फ्लुइड लेवल बघायची आणि पेट्रोल भरायचं, तसंच स्पेअर व्हीलमध्ये सुद्धा हवा बरोबर आहे की नाही हे बघायला पाहिजे. तुम्ही म्हणाल झालं का, एवढं केल्यावर तुम्ही प्रवासाला जायला गाडी फिट झाली का? अहो तसं नाही आहे.
ह्याच्यात आणखीनही काही गोष्टी आहेत की ज्या मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो, आणि त्या म्हणजे की मी असं धरून चालतो की तुम्ही ओनर्स मॅन्युअल वाचून झालेलं आहे, म्हणजे पंक्चर झाली किंवा आणि काय झालं तर काय करायचं हे तुम्हाला आता माहिती आहे. पण ते करण्याकरता बाकी सगळे आयुध आणि सुविधा आहे की नाही. आयुध म्हणजे आपण युद्धावर नाही चाललेलो, पण गाडीतला जॅक, गाडीतलं दिलेलं टूल किट आणि स्पेअर व्हील एवढ्यावरती भागत नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, गाडी रात्रीच्या थोड्याशा संध्याकाळी प्रवास तुम्ही केला आणि अंधारात पंक्चर झाली, चाक बदलताना जर तुमच्याकडे टॉर्च नसेल किंवा तत्सम दिवा नसेल तर अतिशय त्रास होतो. डिकीतलं सामान काढणे, स्पेअर व्हील काढणे, मग तो जॅक लावणे, चाकं ढिल्ली करून नट काढून घेणे त्याचे, मग चाक बदलणे, अंधारात ते नट परत सापडत पण नाहीत. म्हणजे काय, हे सर्व कार्यभाग उरकण्याकरता चांगल्या प्रतीचा टॉर्च जवळ असणं बरोबर आहे. टॉर्च दोन तऱ्हेचे, एक लांब झोत टाकणारे आणि एक आजूबाजूला प्रकाश देणारे. एक टॉर्च रिचार्जेबल छोटा असाही मिळतो की जो झोतही देतो आणि आजूबाजूला प्रकाशही पाडतो. तो आजूबाजूला प्रकाश पाडणारा टॉर्च बरोबर असणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला रात्री नुसतं सामान जरी डिकीतलं काढायचं झालं किंवा एखादी वस्तू हरवलेली जर शोधायची असेल तर तो टॉर्च अतिशय उपयोगात येतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही बरोबर लांबचा प्रवास असेल तर घ्याल असं मला वाटतं, आणि ते काय माहिती आहे का, की बऱ्याच वेळा काय होतं, आजकाल गाड्या फारशा बंद पडत नाहीत. टेक्नॉलॉजी इतकी सुधारलेली आहे की तुम्हाला आजकाल बॉनेट उघडून उभी राहिलेली गाडी फारच क्वचित दिसेल. पण असं धरून चाललं की बंद झाली गाडी, मेकॅनिक नाही आहे जवळपास, तुम्हाला गाडी ती ओढून नेणं अपरिहार्य आहे. एखाद वेळेस तुम्हाला कोणीतरी असा महाभाग भेटेलही की जो म्हणेल की हो मी तुमची गाडी ओढून पुढे 5 किलोमीटरवरती गॅरेज आहे किंवा पंप आहे तिथपर्यंत नेतो. तुम्ही कशी नेणार, त्याच्याकरता बरोबर टोईंग रोप असणं महत्त्वाचं आहे. एक 15 फूट लांब नायलॉनचा साधारण अर्धा-पाऊण इंच जाडीचा जर तुम्ही दोर ठेवलात की ज्याची किंमत 100-150 रुपयापेक्षा जास्त नसते, हा तुमच्या कामाला व्यवस्थित येऊ शकतो. म्हणजे काय झालं, प्रवासाला जाताना टॉर्च पण पाहिजे, मॅन्युअल वाचलेलं पाहिजे, दोर पाहिजे, आणि एक महत्त्वाची गोष्ट, गाडीत दिलेलं जे फर्स्ट एड किट आहे हे पुरेसं नाही. बरोबर गोळ्या घ्या, पोट बिघडलं, ताप आला, काय झालं आणि गाडी लागते काही लोकांना, तेव्हा ॲव्हॉमिनसारखे औषधं, म्हणजे तुमच्या डॉक्टरला विचारा, मी म्हणतो म्हणून नाही, गाडी लागण्यावरती उपाय म्हणून जे काय गोळ्या घ्याव्या लागतात त्या पण गोळ्या बरोबर ठेवल्या तर खूपच फायदा होईल. काही लोकांना गाडी लागते. माझं म्हणणं असं आहे, या सर्व तयारीनिशी गेलात तर प्रवास उत्तम होईल, सुखकर होईल, तुम्हाला त्रास होणार नाही आणि गाडीचा आणि निसर्गाचा आनंद उपभोगता येईल. तर तुम्ही सगळं कराल असं मी धरून चालतो. मॅन्युअल वाचायला विसरू नका. Now it's time to move to your queries. आमच्या प्रेक्षकांनी काही मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडे. पहिला प्रश्न आपल्याला विचारला यवतमाळहून संदीप लांडगे यांनी. त्यांच्या फोक्सवॅगन पोलोचं छत काळं पडलंय, यावरती उपाय काय असा त्यांचा प्रश्न आहे. बाहेरची हवा आत आल्यानंतर बाहेरच्या हवेमध्ये सर्व तऱ्हेचे एक्झॉस्ट, ऑइल फ्यूम्स, अमुक तमुक सगळं असतं की जे तुमच्या डोळ्याला दिसत नाही, पण त्याला ट्रॅफिक फिल्म असं नाव आहे. आणि ती फिल्म आतमध्ये आल्यानंतर सगळी छताला सेटल होते आणि छत काळं होतं. याचा अर्थ काय झाला की तुम्ही बाहेरची हवा आत येऊ देताय, तुम्ही एअर कंडिशनर वापरत नाही. तुम्ही जर कंटिन्युअस एअर कंडिशनर वापरलात, काचावरती असतील तर छत कधीही काळं होत नाही. चांगलं डिटर्जंट घेऊन स्वच्छ करायचा प्रयत्न करा. डीलरशिपमध्ये केलेलं जास्त चांगलं घरी प्रयोग करू नका, कारण ते पेपरचा टॉप असतो मोल्डेड, फार ओला केलं तर खराब होईल. काचावर ठेवणे, AC चालू ठेवणे, काळं होणार नाही. नाशिकहून आपल्याला प्रश्न विचारलाय सरांद्र ठिपसे यांनी. त्यांच्याकडे 5 वर्ष जुनी स्कॉर्पिओ आहे. ही स्कॉर्पिओ ताशी 80 किलोमीटर वेगानं चालवली की याची अख्खी बॉडी व्हायब्रेट होते. याच्यावरती उपाय काय असा त्यांचा प्रश्न आहे. काय माहिती आहे का, 80 किलोमीटरचा वेग आल्यावर गाडी व्हायब्रेट होते, याचा अर्थ तुमचा प्रॉपेलर शाफ्ट पण जोरात फिरायला सुरुवात होते. त्या फ्रिक्वेन्सीला प्रॉपेलर शाफ्टचं बॅलन्सिंग खराब झालेलं आहे. प्रत्येक प्रॉपेलर शाफ्ट डायनॅमिकली बाहेर बॅलन्स केलेला असतो मशीनवर. त्याचं बॅलन्सिंग बिघडलं की व्हायब्रेशनला सुरुवात होते. बॅलन्सिंग का बिघडतं, बऱ्याच वेळा ह्या प्रॉपेलर शाफ्टला मागे पुढे जे युनिव्हर्सल जॉईंट्स असतात, क्रॉस ज्याला आम्ही म्हणतो, किंवा कपलिंग असतं, ते खराब झालं की प्रॉपेलर शाफ्ट व्हायब्रेशनला सुरुवात होते. आणि एक शक्यता अशी आहे की तुमचं गिअरबॉक्सचं जे टेल एंड माउंटिंग आहे ते जरी खराब झालं तरी प्रॉपेलर शाफ्ट व्हायब्रेट होईल. तुम्ही प्रॉपेलर शाफ्टची कपलिंग्स, गिअरबॉक्सचं माउंटिंग आणि शाफ्टचं बॅलन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्या, व्हायब्रेशन जाईल. पुढचा प्रश्न सांगलीहून दर्शन ढोबळे यांनी विचारलाय. त्यांच्याकडे स्विफ्ट डिझेल आहे. या स्विफ्ट डिझेलचं इंजिन एअरलॉक होऊन बंद होतं, यावर उपाय काय असा त्यांचा प्रश्न आहे.
दर्शनजी, तुम्ही मला हे सांगितलं नाहीत की तुम्ही गाडी नुकतीच सर्व्हिसिंग करून आणलीत का. एक शक्यता अशी आहे की गाडी सर्व्हिसिंग करून आल्यानंतर डिझेल फिल्टर जर चेंज केला असेल किंवा काही फ्युएल लाईन्स काढून परत लावल्या असतील, जे काय कारण असेल तर ते नीट न बसवल्याने हवा खेचण्याची प्रक्रिया चालू होते. कुठल्याही डिझेल इंजेक्शन सिस्टीममध्ये हवेला थारा नाही. सक्शन लाईनमध्ये एस्पेशली जर हवा लीक होत असेल तर ती हवा नंतर ॲक्युम्युलेट होऊन फिल्टरमधनं जाऊन इंजेक्शन सिस्टीममध्ये जाते आणि एअरलॉक झाली की गाडी गचके होणे, बंद पडणे वगैरे सुरुवात होते. तुम्ही हे गोष्ट चेक करून घ्या की फिल्टरची रिंग नीट व्यवस्थित टाईट आहे ना आणि सर्व डिझेलच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्या क्लिप्स ओके आहेत ना. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय आशिष सेन यांनी पुण्याहून. त्यांना ड्रायव्हिंगचा खूप छंद आहे, पण स्पोर्ट्स कार घेणं त्यांना परवडत नाहीये. 10 लाखाच्या कुठली गाडी घेतली तर ते त्यांचं ड्रायव्हिंग एन्जॉय करू शकतील असं त्यांनी विचारलंय. आशिषजी, तुमची ड्रायव्हिंग ॲबिलिटी उत्तमच असेल असं मी धरून चालतो. एक गोष्ट मला मान्य आहे की 10 लाख रुपयामध्ये स्पोर्ट्स कार मिळणार नाही, पण स्पोर्ट्स कारच्या निर्णयात स्टेजेस असतात. मला असं वाटतं की इनिशियलीसुद्धा छोट्या गाड्यांमध्ये स्पोर्ट्स कारचा फील देणारी आणि तो मजा अनुभवायला एक वाहन नक्की मी इथे नमूद करू इच्छितो आणि ते म्हणजे होंडाचं ब्रिओ. तुम्ही विकत घेऊन चालवून बघा, गाडी अफलातून चालते. तुमची ॲबिलिटी मला माहिती नाही, पण गाडी स्पोर्ट्स कारसारखी चालवता येते आणि अतिशय उत्तम प्रतिसाद देते. तुम्ही चालवा आणि मग मला सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडी लहान आहे, तशी नाजूक आहे, तो अति जोरात जाऊ नका. आपल्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या लिमिटच्या बाहेर चालवू नका. अनिता गोखले खंडाळेहून आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत. ऑटोमॅटिक गाडी घेण्यामध्ये काही तोटे असतात का आणि नवीन आलेले AMT घ्यावेत का, असा त्यांचा प्रश्न आहे. अनिताजी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन घेण्यामध्ये काहीही तोटे नाहीत. एकच गोष्ट होऊ शकते की जे फ्युएल ॲव्हरेज मिळतं ते लिटरमध्ये 1,000 किलोमीटर कमी मिळेल, ह्याच्यापेक्षा काय होणार. पण चालवण्यामध्ये अतिशय सुख. क्लचही दाबायचं नाही, गिअरही बदलायचं नाही, सगळं आपोआप होतं. म्हणजे थोडक्यात बंपर बंपर ट्रॅफिकमध्ये सिटीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला पर्याय नाही. अतिशय आरामदायी आणि तुमचं ब्लड प्रेशर आणि टेन्शन कमी करणारी वस्तू आहे. नवीन आलेलं AMT अतिशय छान आहे. ते पाहिजे तेव्हा तुम्हाला मॅन्युअलसारखं पण वापरता येतं, पण टेक्निकली AMTमध्ये 0 प्रॉब्लेम आहे आणि ऑटोमॅटिक जरूर घ्या, तुम्ही सुखी व्हाल, मला शंका नाही. आज टाटा मोटर्सच्या टाटा प्रायमा ट्रक रेसिंगचा थरार तुम्ही अनुभवला असेल, एन्जॉय केला असेल. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नव्या कार सोबत. पण त्याआधी तुमच्या मनात तुमच्या कार बद्दल काही शंका असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. आमचे एक्सपर्ट त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. सो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.